तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर पाठीमागं आपण व्हिडिओमध्ये बनवलं होतं ते असा की प्रॉब्लेम गाडीचा असा होता की गाडीच्या हेडमधून ऑइल लीक होत होतं इथून. तर तो आपण प्रॉब्लेम जो आहे तो सर्व्हिस सेंटरला एक्सलेट केला. सर्व्हिस सेंटरने आपल्याला त्यावरती सोल्युशन दिलेलं आहे. गाडीचे सर्व्हिसिंग करते वेळी त्यांनी गाडीचं काम पण केलेलं आहे. हेडमध्ये जे पॅकिंग लीक झालं होतं ते पॅकिंग त्यांनी चेंज करून दिलेलं आहे आणि तो प्रॉब्लेम फर्स्ट टाइम नाही आहे झालेला. 3 ते 4 वेळा तो आपल्याला प्रॉब्लेम आलेला आहे. तर तो त्यांनी सॉल्व्ह करून दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं हे पण की जर नेक्स्ट टाइम बाईकला असा प्रॉब्लेम आला तर आपण बाईकचं पूर्ण हेड जे आहे ते वॉरंटीमध्ये आपण चेंज करून देणार आहे. गाडीचं रनिंग काही जास्त झालेलं नाहीये, 7,500 किलोमीटर फक्त गाडीचं रनिंग झालेलं आहे. तर त्यामध्ये ते बोलतात 50,000 किलोमीटर पर्यंत गाडीला वॉरंटी आहे. वॉरंटीमध्ये आपण गाडीची जे सर्व काम आहेत इंजिनची ते आपण करून देऊ. तर मित्रांनो, असं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील किंवा तुमच्याकडे हे प्रॉब्लेम फेस होत असतील तर तुम्ही नक्की यूट्यूब चॅनल आपला चेक करा आणि आता सर्व्हिस सेंटरला व्हिजिट देऊन त्यांना तुमचे प्रॉब्लेम एक्सप्लेन करा. मला RTR मध्ये हा प्रॉब्लेम फेस आला होता. तुम्हाला कोणता प्रॉब्लेम येतो तो तुम्ही कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद मित्रांनो.